1K, 2K, 3K, 10K, 100K. हे के म्हणजे नक्की आहे तरी काय? के म्हणजे 1000, पण केच का? हजारासाठी के 1000 वर्षांची गोष्ट. इंस्टाग्रामवर एखाद्या इन्फ्लुएन्सरच्या नावासमोर लिहिलेलं असतं 10K फॉलोअर्स. यूट्यूबवर एखाद्या क्रिएटर्सच्या चॅनल 100K सबस्क्रायबर्स. आपण थेट समजतो हजारो लोक आहेत त्यांच्या मागे. पण कधी विचार केलाय का के म्हणजे नक्की काय? आणि 1000चं इनिशियल तर टी आहे, तर तरीही आपण के का वापरतो? हा के असा अचानक काही ठरलेलं नाही. हा आहे हजारो वर्षांचा इतिहास, भाषा आणि विज्ञान यांचा संगम आहे. चला एका इतिहासाची सफर करू. प्राचीन ग्रीसकडे तेथे हजार यासाठी वापरला जायचा शब्द होता चिलिओय. त्या शब्दावरून पुढे त्याचा झाला ग्रीक ग्राफिक्स किलिओ, आणि याच किलिओचा उपयोग केला गेला जेव्हा फ्रान्सने 17व्या शतकात मॅट्रिक सिस्टीम तयार केली. किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आणि पुढे के म्हणजे 1000 हे जागतिक मानक बनलं. म्हणूनच आज तुम्ही पाहता 10K इंस्टाग्राम फॉलोअर्स म्हणजे 10,000 लोक, 250K यूट्यूब सबस्क्रायबर्स म्हणजे 2,50,000 लोक. ही एक सोपी, आकर्षक आणि जागतिकरित्या समजणारी भाषा बनली आहे. मग प्रश्न उरतो तो टी का नाही? टी म्हणजे काय माहितीये? ते आहे टेरा, ज्याचा अर्थ होतो 1 ट्रिलियन. त्याचा 1000शी काहीही संबंध नाही. आता कल्पना करा, एखाद्याचे इंस्टाग्राम फॉलोअर जर लिहिलेले असते 10T म्हणजे काय? 10 ट्रिलियन. माणसांची एकूण लोकसंख्या ही तितकी नाही. म्हणून के या अक्षरामध्ये सामावलेली आहे भाषेची पाळेमुळे, विज्ञानाचं शिस्तबद्ध गणित आणि आधुनिक जगताची संवाद शैली. आजचं के हे एक ट्रेंड नाही, ते आहे परंपरेचं आणि प्रगतीचं प्रतीक. 1000 शब्द नको, फक्त एक के पुरेसा आहे. के हजारांचं अक्षरी सामर्थ्य.